हातात वरचं झाड. बाकीच्यांनी मग तिकडे जायचं रांगेत. हा हो. बाकीच्यांनी रांगेत जावं. हे पडदे आहेत. हो. पावसाळ्यामध्ये पाणी इकडे येऊ नये म्हणून पडदे केलेत. हां. वरचं पाणी त्या याच्या पाईप मधून बाहेर जाणार आणि पत्र्यावरचं जे पाणी आहे जेवढं येणार हां. ते साखळी लावलेले आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंगचे 5 खड्डे केलेत. बर. 3x3चा खड्डा, त्याच्यात खडी विटांचे तुकडे बुजलेला आहे आणि साखळीलाच पाणी सगळं येऊन जमिनीमध्ये झिरपते. खरं म्हणजे पाऊस 6 महिने पडतो इकडे, परंतु ह्या वर्षी 6 महिने पडला, 4 महिने पाऊस पडला होता. पण प्यायची समस्या खूप मोठी आहे. उन्हाळ्यामध्ये पाणी प्यायला मिळत नाही ह्या परिसरामध्ये. बरं. जमीन उताराची आहे आणि उताराची असल्यामुळे सगळं पाणी उताराहून अरबी समुद्राला निघून जातं आणि 15 एप्रिल पासून पाणी मिळत नाही प्यायला. खूप मोठी समस्या आहे बहुतेक गावांना. आणि मग दरीतून नदीच्या किनाऱ्यावरून एखाद्या पाणी आणणं अशा समस्या आहेत. तर हा पाणी अडवण्याचा एक प्रोजेक्ट केलेला आहे. दुसरी गोष्ट जसं म्हटलं 1.5 एकरला औषधी वनस्पती लावल्या डोंगराला, तिथं पण आता पाण्याचा प्रोजेक्ट करतोय मी की पाणी अडलं पाहिजे जेणेकरून त्याचा फायदा खाली व्हायला पाहिजे. तर असं पाण्याचं एक कार्य सुरू आहे. मुलांना कधी ओरडता? मुलांना ओरडण्यासाठी जेव्हा 2013-14चा काळ जो होता की शिस्त थोडं, आणि त्या वेळेला फक्त ओरडण्याची भाषा आवश्यकता कधी कधी जाणवायला लागलं. आत्ता जे आहे तुम्ही बघताय 365 दिवसातून एकही भांडण आढळणार नाही, एकही शिवी कोणीला दिली जाणार नाही. 12 तास माझ्याकडे असतात. 12 तासाचे संस्कार इथं मुलांना पडतात आणि मूल दाखल झाल्यानंतर ते इथं येणार, खेळणार, झोपणार, बागडणार, डबा खाणार, फिरणार, गाडी काहीतरी घेऊन खेळणार. याच्यामध्ये ते मूल 2 गोष्टी साध्य करते. एक पहिलं आहे ते ऑब्झर्व करते दिवसभर काय चालू आहे, निरीक्षण करतात मुलं. आणि दुसरी गोष्ट 12 तास बसण्याचा स्टॅमिना तयार करतात. वेळ लागतो मुलांना, कोणाला 5 महिने पण लागतात, 3 महिने, 2 महिने, 1 महिन्यात कोणीही करतंय. ज्या दिवशी ह्या 2 गोष्टी साध्य होतात त्या दिवशी न कळत हातात पाठी येते त्यांच्या आणि तेव्हापासून माझा प्रवास सुरू होतो. याच्या आधीच त्यांनी सगळं ऑब्झर्व केलेलं असतं, काय आहे दिवसभर काय चालतंय. तिथून कुठलीही गरज पडत नाही मुलांना. म्हणजे मुलांना रागावण्याची कधीही आवश्यकता नाही, एकदाही नाही. त्यांना ते अंगवळणी पडले. जसे आईबाबांचे संस्कार घरामध्ये असतात जशा, त्याच पद्धतीचे 12 तास संस्कार माझ्याकडे आहेत. ते एका पद्धतीचे आहेत सगळ्यांना आणि त्याच्यामुळे रागावणं की काय करणं याचा विषय येत नाही. पण सर हे सांगणं खूप सोपं आहे. म्हणजे मला आत्ता ऐकताना असं वाटतंय. मी यासाठी विचारतोय की ज्यावेळेला आपण पालक असतो त्याला आपण जास्तीत जास्त घरामध्ये 1 किंवा 2 मुलाचे पालक असतो. शिक्षक हा आत्ता आपल्याकडे जवळजवळ 54-55 मुलं आहेत. तर शिक्षक हा म्हणजे तुम्ही 54-55 मुलांचे एका अर्थाने पालक आहात. 12 तास त्या मुलांबरोबर राहायचं, तुमचं एक स्वतःचं टेम्परामेंट टिकवायचं, हे खूप कठीण आहे. या दृष्टीने मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की तुम्ही आत्ता सांगताय की रागवत नाही मी, तर हा जो पेशन्स आहे की त्याला 5 महिने लागले तरी चालतील, ह्याला कदाचित हा लवकर शिकेल, हा जो पेशन्स आहे हा आणणं खूप कठीण आहे. आणि आत्ता हाच शिक्षकांमध्ये आत्ता दिसत नाही आहे, लवकरात लवकर रिझल्ट्स हवेत. तर असं राहण्यासाठी तुमचा काय रियाज आहे, काय करता? खरं आता तुम्ही 55 मुलं सांगितले, पण 100हून अधिक मुलांचं पालक म्हणून आहे. आणि ह्या मुलांच्या व्यतिरिक्त माझी विद्यार्थ्यांची पण जबाबदारी तितकीच आहे. त्यांचं ॲडमिशन असो किंवा काही वेगळ्या अडचणी असो, शैक्षणिक साहित्याचं असो, तर त्या गोष्टी पुरवल्याच जातात. तर माझे हे सर्व मुलं स्वतःचे आहेत. माझे मुलं स्वतःचे नसते तर मी आज कुठेतरी बाहेर गेलो असतो. मी माझ्या मुलांना सोडून नाही जाऊ शकत आणि त्याच्यामुळे
तुम्ही पेशंट जे म्हणताय फक्त सकारात्मक विचार डोक्यामध्ये आहे. हम्म. कुठलीही नकारात्मकतेचा अंश 1% किंवा 0 मध्ये पण आढळणार नाही. आणि म्हणून मला काही वाटत नाही त्या गोष्टीला. तुम्ही पहिल्यापासून असे होतात की इकडे आल्यानंतर या मुलांबरोबर राहून त्यांच्याकडून शिकून तुम्ही असे झालात? दोन्ही गोष्टी म्हणाव्यात. एक पहिली गोष्ट आई वडिलांचे संस्कार. आई वडील शिकलेले नाहीत, पहिलीला पण गेलेले नाहीत, पण त्यांनी जे संस्कार केले, आई पहाटे उठून चिमणीच्या दिव्याखाली अभ्यास करण्यापासून तर ते आई वडिलांचे संस्कार विसरू शकत नाही, हे सगळ्यात मोठं आहे. दुसरं माझे गुरुजी, 1ली ते 4थीचे गुरुजी, की ज्यांनी आम्हाला ज्या पद्धतीने घडवलं, ज्या ठिकाणी आमचं काही अस्तित्व नव्हतं अशा ठिकाणी शिक्षण रुजवून माझ्या गावात 25-30 व्यक्तींना नोकरीला लावलं, असे आमचे गुरुजी. ह्या प्रवासात अनेक व्यक्ती भेटत गेल्या, जसं की MPSCने वेगळं शिकवलं आणि जसं गिव्ह वेलफेअर ऑर्गनायझेशन या संस्थेचे अध्यक्ष अय्यर साहेब यांच्यापासून सामाजिकतेची आवड तयार झाली, खूप वेगळी तयार झाली. तिथून विचार बदलले वेगळे. ज्या वेळेला सामाजिक क्षेत्रातल्या व्यक्ती, आजही हजारो व्यक्ती जोडल्या गेलेल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकायला मिळते. निस्वार्थ भावना, सेवावृत्ती, त्याच्यानंतर गरजूपर्यंत पोचणं, तर ते आपोआप मनामध्ये ते विचार यायला लागले. आता याच्याबरोबर परिसराचा विकास कसा होईल याचा पण विचार डोक्यामध्ये आहे. आणि ह्या सर्व गोष्टी कारणीभूत ठरलेल्या आहेत हे सगळे विचार बदलायला, आणि म्हणून आपोआप बदलत गेले. पण मूळचं माझ्या आई वडिलांनी संस्कार केलेले ते खूप वेगळे होते आणि त्याचेच सांगड. म्हणून हे विद्यार्थी माझेच इथं, विद्यार्थ्यांना काहीही वस्तू लागो, काही लागेल ते मी इथं आहे. आणि ज्या डोक्यामध्ये आज संकल्पना आली की मला हे करायचं आहे आज शाळेमध्ये, तर त्याच दिवशी करायचं आहे. उद्या नाही, 10 दिवसांनी नाही, 15 दिवसांनी नाही, त्या क्षणाला निर्णय घेतला जातो आणि म्हणून हे साध्य होते. जेव्हा तुम्ही ठरवलं की मी शिक्षक होणार, तर त्यावेळेला तुम्ही असं कधी इमॅजिन केलेलं किंवा हे विजन होतं की आत्ता तुम्ही जे करताय तसं मी करेन, असं त्यावेळेला तुम्हाला वाटलेलं? छोटा असताना एवढं वाटलं नव्हतं. खरं म्हणजे माझ्यासमोर माझे गुरुजी एक आदर्श म्हणून होते. कारण दुसरं पोस्ट कुठले आहेत, कशा होतात हे काहीही माहिती नव्हतं. आणि गुरुजींसारखंच मला गुरुजी व्हायचं आहे एवढं डोक्यामध्ये होतं. त्या हेतूने माझा प्रवास सुरू झाला. 10वीला बऱ्यापैकी गुण मिळाले, 12वीला मिळाले, पण मी 11वीलाच आर्ट शाखेकडे वळलो. 10वीला किती मार्क होते? 10वीला 73% होते, पहिला क्रमांक होता शाळेमध्ये. बरं. 12वीला नाशिकला गेलो, दुसरा क्रमांक, 76% मिळाले. पण सायन्स घेतलं नाही. एवढं मनामध्ये होतं की आर्ट घेऊ, थोडेसे टक्के वाढतील आणि मग D.Edला लवकर नंबर लागेल आणि शिक्षक हो, म्हणून आर्ट घेतलं. आणि खरोखर 76% मिळाले आणि मी शिक्षक बनलो. आणि ते बनल्यानंतर मग पुढे सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. शिक्षक बनलो मी, पण माझ्या घरची जी पार्श्वभूमी आहे, कौटुंबिक परिस्थिती, जशीच्या तशी ह्या गावामध्ये मुलांच्या आर्थिक परिस्थिती दिसायला लागली. मग विचार बदलले की मी जेव्हा कामाला जायचो, 8वीला असताना मी द्राक्षाच्या बागात जायला कामाला सुरुवात केली. दिवाळीची सुट्टी, उन्हाळ्याची सुट्टी. 10वी परीक्षा झाली, कामालाच गेलो. 12वी कामाला गेलो आणि जाणवायला लागलं किती दिवस काम करायचं, हे उन्हा तानामध्ये काम करायचं. मी अभ्यास केला तर नक्कीच काहीतरी होईल. आणि मग मी अभ्यासाकडे अजून जास्त, लहानपणापासून वेळ होता अभ्यासाचं, पण अजूनही तयारी जास्त केली. आणि मग मला जाणवायला लागलं की अभ्यासाशिवाय पर्याय नाही. कष्ट खूप सोसले. ह्या हिवाळी गावात येण्याच्या आदल्या दिवसापर्यंत नाशिक मार्केट यार्डला हमाल म्हणून काम करत होतो. 5पर्यंत कॉलेज करायचं. त्या बॅगमध्ये, कॉलेजच्या बॅगमध्येच हमालचा T-शर्ट भरून सकाळीच निघायचो सायकलवरती आणि 5-5:30ला आलो की तो घालायचा मार्केट यार्डला आणि मेथीच्या शेपूच्या भाज्या उतरायचो खाली. रात्री 11पर्यंत काम करायचो, 40 रुपये मिळायचे. आणि जास्त काम म्हणजे घरी कधी आजारी झालो किंवा काही राहिलो तर दुसऱ्या दिवशी फुकट करायचं काम, पैसे नाही मिळायचे, असा नियम पण होता. वडील शेजारी लाकडं फोडायला यायचे आणि तिथून शिक्षणाचा खर्च भागायला सुरुवात. तर हे सातत्याने जाणवायला लागलं. आणि तीच गोष्ट ह्या शाळेतल्या मुलांमध्ये मला दिसली. मग विचार बदलले की शिक्षणाचं कार्य दिलेलं आहे, मी एकतर करेन तर पाप करेन, नाहीतर पुण्य करेन.
पुण्याची पण अपेक्षा नाही मला, परंतु चांगलं कार्य घडावं हा विचार डोक्यामध्ये आहे. आणि MPSCची तयारी 2010 पासून करायला लागलो. खूप काही शिकायला मिळालं. काही पदं मेन्स परीक्षा दिल्या, 2-4 मार्कांनी पदं हुकले, पण नशीब हुकले. आज ज्या ठिकाणी आहे ते समाधान मिळालं नसतं मला. वा. इतकं नशीब असावं की मी त्या पदावर गेलो नाही. आज हा आनंद खूप वेगळा आहे, खूप वेगळा आहे. आणि हा संघर्ष मला जाणवायला लागला. म्हणून शिक्षक वाटतंय की शिक्षक झालं ते खूप चांगलं झालं. माझ्या हातून पिढ्या जर घडत असतील जास्तीच्या, तर त्या खूप पिढ्यांचा विकास होऊ शकेल. माझं जसं कुटुंब माझ्यामुळे, माझ्या भावामुळे सुधारलं, आई वडील कुटुंब म्हणजे पूर्ण फॅमिली सुधारली, तशाच फॅमिली जर इथं प्रत्येक घरातला एक मुलगा जर त्या घरामध्ये त्यांचा पायावर उभा राहिला, तर नक्कीच पूर्ण कुटुंब सुधारू शकतं. आणि हे माझ्या हातून घडेल. नुसतं हेच नाही, तर माझ्या हातून कमीत कमी 20 शिक्षक तयार व्हायला पाहिजे. आणि त्या 20 शिक्षकांनी या 20 गावात जाऊन याच्याही पेक्षा वेगळा बदल करायला पाहिजे. तर माझं कार्य यशस्वी होईल, तर माझं कष्ट साध्य होतील. आणि त्या हेतूने मी हे काम करतो. मी माझ्या नोकरीच्या शेवटच्या, मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ही सेवा सोडणार नाही. आणि ही सेवा खूप म्हणजे नशिबाने मिळालेली आहे. ते नशीब पालटायला वेळ मुलांचं लागणार नाही. शिक्षक झालो ते खूप भाग्य आहे की मी शिक्षक झालो.